नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे। मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी बराच उहापोह झालेला आहे, परंतु तरी देखील मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात। ते कसं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर मराठा समाजाला तांत्रिक दृष्टीने दोनच पद्धतीने आरक्षण दिलं जाऊ शकतं। त्यातली एक जी पद्धत आहे ती अर्थातच त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करणं, जी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी धरली आणि ज्याच्यासाठी मराठा आंदोलक आता आझाद मैदानापर्यंत मुंबईपर्यंत पोहोचलेले आहेत। आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्वतंत्र आरक्षण देणं। तर मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणं जे आहे ते आतापर्यंत 3 वेळा दिलं गेलेलं आहे। सुरुवातीला काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने ते दिलेलं होतं, परंतु ते कोर्टामध्ये टिकू शकलं नाही। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीच दिलेलं होतं, ते देखील कोर्टामध्ये टिकू शकलं नाही। आणि आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ते आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे, परंतु कोर्टामध्ये ते टिकण्याची शक्यता नाही। आणि त्यामागचं कारण असं आहे की इंदिरा स्वाहानी हा जो खटला आहे, या खटल्यानं स्पष्टपणे 50% जी मर्यादा आहे ती आरक्षणाला लावलेली आहे। त्यामुळे ही जी मर्यादा आहे ती कोणत्याही सरकारला ओलांडता येत नाही अशी तरतूद आहे। आणि म्हणूनच कोर्टात टिकू शकेल असं आरक्षण द्यायचं असेल तर ही जी 50% अट आहे ती हटवावी लागेल। आणि ते हटवता येईल का, तर ते निश्चितपणे हटवता येईल। संसदेनं हा जो निर्णय घेतला आणि बहुमतानं संसदेनं तशा पद्धतीचा कायदा पारित केला तर 100% ही 50% अट हटवता येईल। इनफॅक्ट राहुल गांधी यांनी इंडिया आघाडी ज्या आहे त्यांनी वारंवार हे सांगितलंय की आम्ही जातनिहाय जनगणना करू आणि 50% जी अट लावलेली आहे ती आम्ही काढून टाकू। आणि म्हणूनच आता जर आपण पाहिलं तर अर्थात भाजपची केंद्रामध्ये सत्ता आहे, त्यांचंच बहुमत त्या ठिकाणी आहे आणि म्हणून भाजपनं जर हे ठरवलं तर 100% ही जी अट आहे ती हटवता येईल। दुसरा मुद्दा आहे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा। आपण असं समजा गृहीत धरूया की तांत्रिक गोष्टींमुळे किंवा कुणबी अशा नोंदी मोठ्या प्रमाणात सापडतात, त्याच्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणं शक्य आहे, समजा असं आपण गृहीत धरूया। ते गृहीत जरी धरलं तरी सध्या जे ओबीसी अंतर्गत लाभार्थी आहेत त्यांचा त्या गोष्टीला विरोध आहे आणि त्याच्यामुळे खरोखरच असा पेच तयार झालेला आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून समाविष्ट कसं करायचं। आता यातही लक्षात घ्या की जरांगे पाटील किंवा इतर जे मराठा आंदोलक आहेत ते ओबीसी मधूनच आमचा समावेश व्हावा असा आग्रह का धरतायत, कारण तेच टिकणारं आरक्षण आहे। स्वतंत्र आरक्षण दिलं तर इंदिरा स्वाहानी खटल्यामुळे 50% अट ओलांडली जाते आणि त्यामुळे ते टिकत नाही। त्यामुळे टिकावं आरक्षण हवं असेल तर ते ओबीसी मधूनच मिळेल असा जो समज आहे आणि खरा जो समज आहे तो जरांगे पाटील आणि इतर मराठा आंदोलकांचा झालेला आहे। मग अशा स्थितीमध्ये जर 50%ची अट ओलांडली आणि मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत स्वतंत्र आरक्षण दिलं, म्हणजे इतर बरीच राज्य आहेत, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, या सगळ्या राज्यामध्ये ओबीसींचं जे रिझर्वेशन आहे ते कॅटेगराइज केले, ते डिवाइड केले। त्याच्या अंतर्गत 2 किंवा वेगवेगळे समूह केलेले आहेत आणि त्या कॅटेगरी अंतर्गत त्यांना रिझर्वेशन मिळतं। तशा पद्धतीचं कॅटेगरायझेशन हे महाराष्ट्रामध्ये शक्य आहे। म्हणजे उदाहरणार्थ एक्झिस्टिंग जे ओबीसी आहेत त्यांच्यासाठी जो एक्झिस्टिंग 19% कोटा आहे तो तसाच ठेवला आहे आणि मराठा समाजासाठी हा स्वतंत्र 10% कोटा ओबीसी अंतर्गत केलाय। हे शक्य आहे का, तर हे 100% शक्य आहे, परंतु त्यासाठी देखील ही 50%ची जी अट आहे ती आधी काढून टाकावी लागेल। आणि आज मी तिला ती 50%ची अट काढून टाकण्यासाठीचं जे बहुमत लागतं ते बहुमत सत्ताधाऱ्यांकडे आहे। विरोधकांचा देखील या मागणीला पाठिंबा आहे, त्यामुळे त्यांचं संख्याबळ देखील याच्यामध्ये येईल। त्याच्यामुळे असा बदल केला तर आणि तरच टिकाऊ असं आरक्षण मराठा समाजाला मिळू शकेल। मुद्दा फक्त देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इच्छाशक्तीचा आहे। त्यांची राजकीय इच्छाशक्ती नाहीये, म्हणूनच हे घडत नाहीये, हे मराठा आंदोलकांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि देवेंद्र फडणवीसांनी हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की जोपर्यंत ही मर्यादा हटवली जात नाही तोपर्यंत मराठा आंदोलन थांबणार नाही।